नमस्कार मंडळी काल कर्जमाफीच्या संदर्भात अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि या निर्णयामध्ये शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयाची कर्जमाफी ही जाहीर करण्यात आली. 2019ला आणि महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी असेल या दरम्यान जे काही शेतकरी होते या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असतानासुद्धा त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे हे जमा झाले नव्हते. ते शेतकरी पात्र असतानासुद्धा त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफ्या झाल्या नव्हत्या. अशा शेतकऱ्यांनासुद्धा कर्जमाफीच्या संदर्भात जे काही निर्णय असेल त्या निर्णयाच्या माध्यमातून 2 लाख रुपयाची कर्जमाफी ही मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केली. परंतु हे निकष आणि अटी यामध्ये काही शिथिलता आणण्यात आलेली आहे का? नेमकी खरंच शेतकऱ्यांची कर्जमाफी ही कोणती केली जाणार? हा अनेकाला पडलेला आजही प्रश्न आहे. कारण तर आजही काही जाचक अशा अटी टाकण्यात आलेल्या आहे. त्या अटीमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी आजही नापात्र ठरू शकतात. मग ही नेमकी जाचक अटी काय असणार आहेत? मुख्यमंत्री फडणवीस यांनी जी काही कर्जमाफी 2 लाख रुपयापर्यंत जाहीर केली यामध्ये शेतकऱ्यांना कोणतं काम करायचं आहे जेणेकरून आपण कर्जमाफीत पात्र असणार आहोत किंवा आपण कर्जमाफीचे जे काही पैसे असतील ते तुम्हाला मिळणार आहेत. नक्कीच संपूर्ण माहिती या व्हिडिओतून आपण घेणार आहोत. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे ज्या अर्थी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला, अनेक आंदोलन झाले. रविकांत तुपकरे असेल, बच्चू कडू असेल, रोहित पवार असेल किंवा शेतकरी वर्ग असेल यांच्या माध्यमातून जे काही आंदोलन झाले त्यानंतर काल एक महत्त्वाची बैठक पार पडली. रविकांत तुपकरे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि त्यानंतर अनेक त्या ठिकाणी कार्यकर्ते होते, शेतकरी होते. यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन झाल्यानंतर महत्त्वाची ऑनलाईन पद्धतीने एक बैठक पार पडली आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला. 2 लाख रुपयाची कर्जमाफी करू असा तो निर्णय होता. आणि 2019 असेल किंवा 2017 असेल या दरम्यान जे काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफ्या झाल्या होत्या, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा झाले नव्हते. अशी देखील यामध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र केलेले. परंतु आता राहिला प्रश्न 2 लाख रुपयाची कर्जमाफी. 2 लाख रुपयाची कर्जमाफी तर जाहीर झाली, परंतु जी काही वरची रक्कम असेल ती तुम्हाला सुरुवातीला भरायची आहे. म्हणजे जर तुमच्याकडे 2 लाख रुपयाच्या वरती जे काही बँकेचं कर्ज असेल 10,000, 20,000, 30,000, 2 लाख रुपयाच्या वरती ही रक्कम पहिले तुम्हाला OTS पद्धतीने भरायची. म्हणजेच तुमच्या बँकेच्या खात्यावरती ही रक्कम सुरुवातीला भरल्यानंतर तुम्हाला 2 लाख रुपयाची कर्जमाफी ही दिली जाणार आहे. आता ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात जे काही 50,000 रुपयाचं अनुदान जाहीर केलं होतं आणि त्याच दरम्यान जे काही रविकांत तुपकरे असेल किंवा शेतकरी संघटना असेल किंवा शेतकरी असेल यांनी जी काही मागणी केली होती 50,000च्या ऐवजी 1.5 लाख रुपयाचं अनुदान देण्यात यावं, या संदर्भात कोणत्याही प्रकारचा निर्णय सध्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला नाही. म्हणजे काय, जर एखादा शेतकरी 2 वर्ष सतत बँकेचं कर्ज भरत असेल आणि तो परत शेतकरी थकीत गेलेला असेल तर अशा शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळणार नाही आणि कोणत्याही प्रकारचं जे काही 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान असेल ते देखील दिलं जाणार नाही. म्हणजे काय, तर तो शेतकरी पूर्णपणे वगळला जाणार आहे. म्हणजेच काय, तर 50,000 रुपयाचं अनुदानसुद्धा नाही आणि बँकेचं कर्ज रेग्युलर भरलं नाही किंवा तो शेतकरी 3 वर्ष थकीत गेला नाही म्हणून त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसुद्धा नाही. म्हणजे असे अनेक शेतकरी यामध्ये वगळले जाऊ शकतात. त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा दिला जाणार नाही. या संदर्भात परत एकदा उठाव होणं महत्त्वाचं असणार आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येणं महत्त्वाचं असणार आहे आणि रविकांत तुपकरे साहेब यांच्या माध्यमातून जे काही आंदोलन झाले ते एकदा परत आंदोलन होणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यानंतर सरसकटचा कर्जमाफीचा निर्णय हे सरकार घेऊ शकते किंवा जे काही GR असतील ते बदलू शकतात आणि त्यानंतर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाऊ शकते. आता हे जे काही निकष असतील ते देखील बदलले जातील. या दरम्यान जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून झालेले उठाव असतील आणि सध्या सरकारची जी काही परिस्थिती असेल, मग अनेक ठिकाणचे पूल तुटणारे असेल किंवा पुण्याचा आपण ते लीड पूल बघितला असेल, जॉईन केलेला पूल बघितला असेल, बोगदा बघितला असेल, त्या दरम्यान जे काही नुकसान झालं होतं त्यामध्ये सुद्धा शेतकरी किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न हे एकंदरीत कर्जमाफीच्या रूपाने बदलले जाऊ शकतात आणि जे काही
सध्याची चर्चा आहे ती थांबली जाऊ शकते. निश्चितच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात किंवा प्रोत्साहनपर अनुदान असेल त्याच्या संदर्भात परत एकदा GR बदलला जाऊ शकतो आणि निश्चितच सरकार हे बदलेल, कारण सरकारलासुद्धा तेच पाहिजेत आहे. कर्जमाफी तर द्यायची, परंतु वेगळ्या पद्धतीने द्यायची आणि हळूहळू टप्प्यावर द्यायची आहे. म्हणजे काही तर बजेटची सुद्धा सोय होईल आणि कर्जमाफीचा जो काही प्रश्न असेल ते दीर्घकाळ चालेल, त्यांचासुद्धा निश्चितच फायदा होईल. असे कुठंतरी प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात असतील, हेच प्रश्न आपण घेऊन आलेलो आणि कर्जमाफीच्या संदर्भात जे काही घोषणा झाल्या होत्या त्या दरम्यान हे शेतकरी पात्र केले जाऊ शकतात. सरसकट कर्जमाफी ही केली जाऊ शकते. असेच महत्त्वपूर्ण अपडेट घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.